स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर. म्हणजेच मी आणि माझं काम ऑनर ब्लाऊजमध्ये. तर हॉलमध्ये ना टी व्ही चालू होता, गाणी चालू होती, त्यामुळे ना कॉपीराईटचा इश्यू आला असता. त्यामुळे म्हटलं की ना व्हिडिओ म्यूट केला मी आणि व्हॉइस ओव्हर केला. तर चला, तर व्हिडिओला आपण आता सुरुवात केलेली आहेच. तर आता सांगते की काय झालं, कारण 8 दिवस झालं मी व्हिडिओ आपला यूट्यूब अपलोड केलेला नव्हता. तर कारण तसंच होतं, मग वाढदिवस झाला, आजारी होती, त्यामुळे ना व्हिडिओ शूट करता येतच नव्हता. पूर्ण लक्ष तिच्याकडंच होतं. आणि माझी तर क्लासला सुद्धा सुट्टीच होती, कारण माव आजारी होती, त्यामुळं क्लासला पण मला काही जाता येत नव्हतं. आणि ती सुद्धा आहे ना शाळेमध्ये जात नव्हती, शाळेला सुद्धा सुट्टी होती. म्हणजे सगळं काय मिळून असं घरातच होतो आम्ही. आणि तिचा तापही काही कमी येतच नव्हता अजिबात, त्यामुळे आम्ही दोघंही टेन्शनमध्ये आलेलो होतो. आणि सांगितलं होतं की डॉक्टरांनी की जर ताप कमी नाही आला तर ॲडमिट करावं लागेल. त्यामुळं जरा म्हटलं की पूर्णपणे लक्ष आपण तिच्याकडंच देऊयात. आणि फायनली तिचा ताप कमी आला जराशी. आता ती व्यवस्थित आहे, आता खाते वगैरे. नाही तर पहिली खात पण नव्हती, काय नाही. आता तर सगळं रुटीन बसलं आता व्यवस्थित. म्हटलं की आता सगळं चांगलं चाललंय, तर आता आपण व्हिडिओ शूट करूयात. आणि व्हिडिओ शूट करायला घेतला. आणि तसं कामही आज स्पेशल होतं, कारण मावचं आहे ना ॲडमिशन घ्यायचं होतं. मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की मी चौकशीसाठी गेले होते शाळेत, तर आज आम्हाला घ्यायचं होतं ॲडमिशन. तर ॲडमिशन घेतलं. मावचं ॲडमिशन पण घ्यायचं म्हटलंय, तर बाहेर जाणारच आहे. तर सगळे कामं जे पेंडिंग आहेत ना माझी, बँकेतलं जे काय आहे ते सगळं म्हटलं आज करूनच घरी येऊयात. कारण बरेच कामं ती तशीच राहिली होती, आज करू उद्या करू म्हणत असंच दिवस चालले होते आमचे ढकलत ढकलत. त्यामुळे म्हटलं आज काय करू नये ना, आज बाहेर चाललोय तर सगळं काम करूनच येऊ. आणि ऊन पण एवढं वाढलंय ना, त्यामुळं असं उन्हाचं बाहेर जाऊच वाटत नाही. म्हणजे घराच्या बाहेर निघूच वाटत नाही अजिबात. थोडंसं काय घ्यायचं म्हटलं तरी जाऊ वाटत नाही. मग म्हटलं आज चाललोय आपण, तर आज सगळं कामं करूनच जाऊयात. म्हटलं की आता सगळं घरातलं काम आवरून, स्वयंपाक करून, परत मावचं सगळं आवरायचं होतं. आणि ॲडमिशनची प्रोसेस पण एवढी काही हे नव्हती. म्हणजे बरेच डॉक्युमेंट लागतात ना ॲडमिशनसाठी काही ठिकाणी, पण इथं काही जास्त नव्हतं. थोडेफार होते डॉक्युमेंट्स, तेवढे आम्ही काही आज सबमिट करणार होतो. आणि शाळेची फी भरणार होतो. आणि तिलासुद्धा दाखवणार होतो की तिची स्कूल कशी काय. कारण तिला पण आज मी पाठवली नव्हती शाळेत, त्यामुळं आज ती घरीच होती. आणि आजारी पण होती, त्यामुळे म्हटलं की आजच्या दिवस राहू दे, मग नंतर सोमवारपासून आपण ना कंटिन्यू करूयात तुझी स्कूल. आणि जिथे ॲडमिशन घेतले ना तिथे एप्रिल महिन्यापासून लगेच चालू होणार होती. आणि कामं आवरली तर बाहेर जाणारच होतो. तर हे रुद्र आणि माझी एक फ्रेंड आलेली, मग ती दोघंजण. तर तो काही अजिबात राहतच नव्हता, मावशिवाय अजिबात तो घरात राहत नाही. मग ती आली होती थोडा वेळ त्याला घेऊन वरती खेळायला. आणि यांचं चाललं होतं की शूज वगैरे चप्पल घालून ही दोघं पण घरात मिरवत होती, कारण त्यांना जायचं होतं बाहेर. आणि ऊन तुम्ही पाहू शकता खिडकीतून कसलं ऊन पडलंय. त्यामुळे एवढ्या उन्हात तर आम्ही काय त्यांना घेऊन जाणार नव्हतो. आणि मला पण बाहेर जायचं होतं, त्यामुळे त्यांना म्हटलं की घरातच खेळायचं, संध्याकाळी मी तुम्हाला घेऊन जाते. पण तो काय ऐकतच नव्हता. तो म्हणत होता नाही खाली जायचे. पण तसं असं चाललं होतं त्यांचं. घरातलं मी सगळं आवरलेलं, पण तरीसुद्धा त्यांनी बराचसा राडा करून ठेवला होता त्यांनी. पण म्हटलं आता एवढं उन्हाचं पण कुठं जाणार ना त्यांना गार्डनला घेऊन. तरी पण आम्ही 4-5 वाजता त्यांना आहे ना, 4 वाजता सुद्धा ऊन भरपूर असते, तरी आम्ही त्यांना घेऊन. आणि मी जेवढी कामं आवरली होती ना, ह्या दोघांनी येऊन सगळी पूर्णपणे राडा करून ठेवला होता. पण बाहेर नेण्यापेक्षा त्यांनी आपलं घरात पसारा केलेला ना आमच्या दोघींना पण परवडेल. त्यामुळं म्हटलं की आता तुम्हाला काय करायचं करा, पण मला थोड्या वेळाने मला घर पूर्ण स्वच्छ पाहिजे. कारण मला जायचं होतं मावचं ॲडमिशन घ्यायला, जसं मी तुम्हाला सांगितलं. त्यामुळे त्याचं चाललं होतं दोघांचं खेळणं. आणि दोघं पण अजिबात ऐकत नाही, एवढे रगेल झालेत ना, अजिबात ऐकत नाही. काहीच बोललं ना तरी सुद्धा एकदम असं शांत उभे राहतात, पण ऐकत नाही अजिबात. तर मावला घेऊन आले होते मी ॲडमिशनसाठी. आणि तिला स्कूल तर आवडलेली, पण आम्ही जेव्हा आतमध्ये गेलो थोडंसं बोललो आणि तिला स्कूल दाखवले, सगळं दाखवलं, सगळं आवडलं तिला. आणि तिला तिथून यायचंच नव्हतं, रडत होती बघा. तिला आहे ना अजिबात, म्हणजे तिचं असं म्हणणं होतं की मला तिथंच थांबायचं आहे. तर तिला म्हटलं नाही, आपली एप्रिल महिन्यापासून शाळा चालू झाली ना की मग तू येत जा. मग काय, तरी पण ऐकत नव्हतं. मग थोड्या वेळासाठी आम्ही बाहेर आलो होतो बँकेत. आणि मग तिथलं कामं सगळे आवरली. आणि माझं आहे ना पॅन कार्डचं आहे ना नाव चेंज करायचं होतं, त्यासाठी मी थांबले होते वेटिंगवर. पण काय माझं ते काम झालंच नाही. मग थोडा वेळ, पण त्यांनी लवकर सांगायला पाहिजे होतं मला, की आधी म्हटले होणार आहे म्हणून, थांबा एवढं 2 नंबर झाले की मग तुमचा नंबर. आणि मी एवढा वेळ बसले. आणि नंतर म्हटले की तुम्हाला अजून एक डॉक्युमेंट्स लागतील, ते तुम्हाला सबमिट करावं लागेल.
एवढ्या उन्हाचं आम्ही आलो होतो घरी, म्हटल्यावरती थोडंफार मावलं आहे ना, थंडगार तर काहीतरी पाहिजेच. मग तिला घेतली होती आईस्क्रीम. आता एवढ्या आजारातून बाहेर निघली, तिला नको म्हणत होते तरीसुद्धा ऐकत नव्हती ती. त्यामुळे तिला घेतली होती आईस्क्रीम आणि माझ्यासाठी लस्सी घेतली होती. पण तिने तिची आईस्क्रीम खाऊनसुद्धा परत माझी पण लस्सी घेतली होती आणि ती ऐकतच नव्हती. मग तिला दिलं मी, थोडंसंच होतं बाकी. आणि मी ना ओली भेळसुद्धा आणली होती, मग मी थोडी ओली भेळ खाल्ली. आणि संध्याकाळसाठी ना फ्रेश अशी मेथीची भाजी आणि शेपूची भाजी मला भेटलेली 10 रुपयाला गड्डी. स्वस्त होती, फार काय महाग वगैरे नव्हती. आणि दुसऱ्या दिवशी मी लगेच ब्लॉग चालू केला सकाळी. आणि झालं काय, ते मला स्वयंपाक करायचा होता आणि ही दोघंजण येऊन टपले घरात. आणि त्यांनी काय केलं माहिती आहे का, एक मॅगीचं पॅकेट पूर्णपणे फोडलं. आणि हे दोघींना पण माहिती नव्हतं, मला आणि स्नेहलला दोघींना माहीत नव्हतं. यांनी पॅकेट फोडलं आणि घरामध्ये पूर्णपणे राडा करून ठेवला. आणि मी म्हटलं कोणी फोडलं, तर हे म्हणते मी नाही, ती म्हणते मी नाही. आता दोघांनाच माहिती. आणि इकडं स्नेहलचा चालला होता स्वयंपाक, कारण तिचा गॅस संपला होता म्हणून ती आली होती माझ्या घरी. पण संध्याकाळी आम्ही आलो होतो श्री स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी, कारण आज होतं प्रकट दिन. आणि त्यानिमित्त पालखी पण होती. आणि म्हटलं चला दर्शन पण घेऊन येऊयात. दर्शन छान झालं आमचं. घ्यायला गेलो होतो आम्ही दर्शन, पण गर्दी भरपूर होती. रांगेत उभे राहिलो, रांगेतून दर्शन घेतलं आम्ही. आणि त्या पाठोपाठ लगेच पालखी पण आली आणि पालखीचं सुद्धा दर्शन झालं एका पाठोपाठ एक. आणि लगेचच म्हणजे पालखीचं दर्शन झाल्यावरती ना आम्ही निघणारच होतो, तर लगेचच आरती चालू झाली, महाआरती केली. आणि मग महाप्रसाद सुद्धा होता. म्हणजे काय एका पाठोपाठ एक अशा गोष्टी घडत गेल्या. आणि छान गेला असा दिवस. दर्शन सुद्धा खूप छान झालं आणि कार्यक्रम सुद्धा होता तिथे लेझिमचा. आणि असं काहीसा आमचा दिवस होता. तर खूप छान दिवस गेलेला आहे आमचा. आणि तोपर्यंत तुम्ही आता व्हिडिओ कंटिन्यू केलाच आहेच, तर तुम्ही व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. तोपर्यंत बाय बाय, भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये.